नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण रव्यापासून रव्याचे गुलाबजाम कसे करायचे ते पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतला आहे. तूप आपलं चांगलं वितळलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता बारीक रवा घालून घेऊया. 1 ते 2 मिनिटं हा रवा भाजून घ्यायचा आहे. जास्त भाजून नाही घ्यायचा रवा, असा भाजून घ्यायचा चमच्याच्या साहाय्याने. आपला रवा भाजून झालेला आहे. आपण आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालून घेणार आहोत. मी इकडे 1 कप रवा आणि 1 कप दूध असं मेजरमेंट घेतलेलं आहे. परत हे मिक्स करून घ्यायचं. बघा असा डो तयार झाला पाहिजे. आपण आता हे बाजूला ठेवून देऊ. आपण आता चासणी बनवून घेऊ. इकडे मी 1 कप साखर घेतलेली आहे आणि 1 कप पाणी असं मेजरमेंट घेतलेलं आहे. चमच्याच्या साहाय्याने साखर विरघळेपर्यंत हे ढवळून घ्यायचं आहे. असं ढवळत राहायचं. मग त्याच्यामध्ये आपल्याला आता वेलची पावडर आणि केसर घालून घ्यायचं आहे. बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. हाताला जोपर्यंत असं चिपचिप होत नाही तोपर्यंत आपली चासणी तयार होणार नाही. हाताला एकदा आपलं चिपचिप सारखं झालं की आपली चासणी तयार झालेली आहे. बघू शकता आपली चासणी तयार झाली. मग आपण आता हे बॅटर थंड करायला ठेवलेलं ते आता परत असं मळून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटं चांगलं हे बॅटर मळून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण आता मिल्क पावडर घालून घेणार आहोत. मग परत असं मळून घ्यायचं 1 ते 2 मिनिटं. मग त्याच्यामध्ये आपल्याला असं थोडं थोडं दूध घालायचं आहे. चांगलं मळून घेतलं तर आपले गुलाबजाम चांगले मऊसूत होतील. बघा असं मळून घ्यायचं. मग आपल्याला ह्याचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत, गोळे. बघा असे बॉल्स बनवले आहेत मी. आता आपण हे तळून घेणार आहोत. इकडे मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. आपण आता ह्याच्यामध्ये छोटे छोटे हे बॉल्स घालून घेणार आहोत. हाय टू मीडियम फ्लेमवर हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बघू शकता आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. मऊ लुसलुशीत गुलाबजाम घरच्या घरी बनवू शकता तुम्ही रव्याचे. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील तर नक्की माझ्या चॅनेलला